आता दार कशाला लावायला वागणार आहे? कोण येणार आहे? तुला सांगून येणार आहेत ना. हळू हळू. भैया हे तरी कमीच भांडी घेऊन आलेत की. अगं तीच तर पाहिजे होता आपल्याला. ह्यांची अजून कशी वनवन होते ना तीच बघायचंय मला. हे सपने कुठे? हंडा बादली बिदली घेऊन कुठे गेले असतील का? हो सपना वहिनी सोपं आहे की. हंडान बादली घेऊन दुकानात थोडे जाणार आहेत. पाणी चालायला गेले असतील ना. आणि तुम्ही काय डोकर पडला का? ए डोकर पडल्या वगैरे बोलायचं नाही बरं का मला. ए सपने तुम्ही बोलत होता इथं काय पण दरवेळेला आपण बोलत असते मला. मी काय डोकंच पडेल काय ना. मला नाही बोलायचं. आता सांगते मला बोलायचं. सॉरी सपने हे कुठे गेले असतात का नेमकं? देव तर. हो मम्मी पाणी चालायला गेलेत बघा. पुढचं बोल की त्यांना. हे ठावे मला पण नेमकं कुठे गेले असतील? पाठी जायचं का त्यांच्या? हांडा का नाकाचा शेंडा. त्या मंदिरात पाणी मिळालं नाही. तिथं तरी मिळू दे म्हणजे झालं. हे बघा इथं बी कोण नाही. तुमचं आपलं उगाच कुणीतरी बघल. लोकांच्या जेवायची वेळ, पाणी भरायची नाही. आपल्यासारखी नसतात सगळी. त्या मंदिराची इथं मिळालं नाही. इथं तर मिळते का बघू. इथं बी पाणी नाही. आता काय? थांबा बघू. म्हणजे माझ्या अख्ख्या वॉर्डात पाणी नाही? तू आणि तुझा वड. सत्य काय करायचंय? पाणी नाही तर जेवण कसं बनवायचं? आणि मला लय भुका लागल्यात बघ. भूक लागल्यावर माझी किती चिडचिड होते माहिती आहे ना. ते दिसायलाच लागले मला किती चिडचिड होते तुमची. जरासं शांत राहा. काहीतरी करतो मी. काय करणार आहेस? अहो मी माझ्या बायकोला असं कसं उपाशी झोपू देईन? काहीतरी करतो. चला थांबा. हे सगळं मी घेतो. चला. दे इकडं. नगरसेवक आहेस लक्षात राहू दे. लक्षात ठेवण्यासारखं काहीतरी. हे खाली सपने सत्या एवढ्या रात्री काय करणार? कुठं मिळणार जेवण? वाघमारे तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हे बघा मी अख्खा सातारा पालता घालीन पण माझ्या बायकोला असं उपाशी झोपू देणार नाही. ते माहितीये मला. पण मी काय म्हणते थोडंफार पाणी शिल्लक असेल त्यात खिचडी होईल तीच करू. चल. कशाला वाघमारे? हे बघा जेवण आपण घरीच बनवायचं आहे पण ना जरासा वेगळा बेत आहे. म्हणजे? तुम्ही इथंच थांबा. तुम्ही भांडी ठेवात. मी आलोच. तुम्ही भांडी ठेवा. अरे सांग तरी. सत्या आलो लगेच येतो. लवकर ये. अगं काही चुकचुका नाही माहिती. घर बघितलं का जाऊन कसे? हो सपना मी नक्की हे सपने ती सत्या ह्याच्यात निघावं लागला आपल्याला. नाही तर अजून पंचायत व्हायची. आत्ताच वाचले आपण. चला लवकर निघू ना. चला बघितलं तर घे एकदा.
एक वेळी सपने सावकाश पाय घसरून पडचाल तुम्ही. पण बरं झालं पाणीने ह्यांना मिळालं ती. सत्य कुठे गेला असेल आता? एक तर बालम्याकडे गेला असेल, नाही तर पाण्याचा टँकर आणायला गेला असेल. ते कुठे का जाईना. चला आपण आपल्या घरी जाऊया. मम्मी कधी एकदा ते बेडवर अंग टाकते आणि डोळे मिटते का नाही असं झालंय बघा मला. खुयाट आहे का सपने? हा खोबलप कुठली असती कसलीच ग तू? ती बघ कवी तुझ्यापेक्षा लहान असून जागे आणि तू बघ कवी काय झालं त्याला काय खुया टाकायचे. हे म्हणजे असं झालंय का उघड्याची जरी नागडं गेलं आणि गारटून मेलं. चला लवकर घरला, नाही तर इथं साडी आहोत. चाल उद्या अजून आपल्याला परत इथे यायचंय. कशाला कशाला म्हणजे? अगं त्या नेबळची सत्याची कशी मज्जा होती ना ती बघायला यायचंय. हो मम्मी, पण आता काय होणार आहे त्यांची मजा? सत्य तर आता बाहेर गेलाय ना. एक रे सपने मला ठावाय त्यांची उद्या चांगली तारंब ओढणार आहे. तीच बघायला यायचंय. चला चला चला. हे कवे हे उघड नागड कोणाला म्हणाला ग? तुम्हालाच मला कशाला म्हणते? काहीतरी बडबडत असते. हे चला लवकर. कसा आहे हा सत्या? लगेच येतो होऊन गेला, अजून नाही आला. काय सांगून पण नाही गेलं. इथं मला भूक लागली किती. काय रे सत्या, कधीपासून वाट बघते? किती वेळ केलास? सॉरी 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 सॉरी. हे काय कसलं पार्सल? घरी जेवण बनवायचं म्हणत होतास ना? वाघमारे घरीच बनवायचं आहे आपण, आणि मी स्वतः बनवणार आहे तुमच्यासाठी. मग हे काय? यात काय सरप्राईज आहे तुमच्यासाठी. म्हणजे? चला या. सांग तरी. चला चला सत्या या या. सांग तरी काय घेऊन आलास? सांगणार, सगळेच सांगणार. हे बघा, ह्यात काय आहे माहितीये का? काय आहे? पाव. म्हणजे देवा मला पाव, तो पाव नाही, खायचा पाव आहे. कशाला आणलंस पाव? सगळं कळणार, सगळं कळणार. आणि हे बघा, अंडी. काय बनवणार आहेस? कळल सगळं. मी करू? नको, मी करतो, तुम्ही फक्त बसा. सांभाळून. मी देऊ कट करून? 1 मिनिट झालं. वा, मस्त चव आहे रे तुझ्या हाताला. होय ना? मग आता माझ्या हातानच खावा. तू पण खा. छान झाले ना? मला वाटलं बाहेरून काहीतरी घेऊन येशील खायला, पण ही आयडिया चांगली आहे. हुशार आहेस तू. नगरसेवक नसतास ना, गाराच टाकला असतास पक्का. तुम्हालाच पाव भाजायला ठेवलं असतं मग. वाघमारे मी जिथं आहे ना तिथंच योग्य आहे. ते आहेस, पण जरा लोकांबरोबर आपल्या घरात पण बघ. लाईट नाही, पाणी नाही. काय मी प्रामाणिक आहे ना. प्रामाणिक नगरसेवक हा सामान्य माणसांसारखाच राहतो आणि तसंच जगतो.
वाटतं लाईट. अगं बाई, सकाळ झाली होय, लयच उशीर झाला मला उठायला. अजून नाही आली लाईट. सत्या, सत्या, उठ. पाणी आलंय का बघ. लाईट नाही आले अजून. काय पाणी आलं? पाणी आलंय का बघ. जागा होता. काय झालं? आली नाही आलं पाणी. हा, काय फालतूगिरी आहे. आता काय करायचं? दोन्ही एकाच वेळे नाही. आवरायचंय, ड्युटीवर जायचंय. करतो काहीतरी, टेन्शन घेऊ नका. कालपासून नुसतं करतोच. करत काय नाही. नगरसेवक आहेस ना, तुझ्याच घरात पाणी नाही, लोकांना काय देणार आहेस? हो वाघमारे, कशाला सकाळ सकाळ चिडचिड करताय माझ्यावर? मला बी नाही माहित पाणी काय गेलंय ते. मला बी वैतागच आलाय. साधं तोंडावर मारायला पाणी नाही. थांबा. काय आता काय? बल मला विचारतोय. घ्या वंस. याच्यासाठी वरडत होते कावळे. अरे वा, मनकवडे आहात तुम्ही. तुम्हाला कसं काय कळलं कावळे कोकलत्यात? आणि तुम्ही हा नाश्ता आणला. वा वा वा. कांद्यात पोहेत की पोह्यात कांदेत, पण काही पण असू दे, माझ्या सगळ्यात आवडीचा नाश्ता आहे. हो ना? हो, मीच म्हटलं आईला आज माझ्या आत्तोबांच्या आवडीचा नाश्ता कर म्हणून. स्वप्न तर नाही ना बघा तुम्ही? बया 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 बया, आज कंच्या दिशेला सूर्य उगवलाय. नाही, एरवी आमच्या नावाने नुसते खड फोडत असते. आज कसा पाजर फुटला तुला एवढा? आत्ते, कसं आहे ना, घरातून बाहेर पडताना उपाशी पोटी बाहेर पडू नये असं मला वाटतं बघ. म्हणजे हमरे, हे बघ, ही येळ नाही सगळं बोलायची. शांत राहा. म्हणजे काय बोलणार आहे तुम्ही? थांबाई आत्ते, काय जरी झालं ना तरी आज मी हे बोलणारच आहे. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं चालती हो. लायकी नाही तुझी इथं राहायची. ए आमरे, कुणाची लायकी काढतेस ग? तुझी तुझी लायकी काढत्या. अगं, ज्या घरात राहतीस फुकटचं गिळायला मिळते त्याच्याबरोबरच बेईमानी केली. आमरे, ही घर माझं बी हाय. हो का? अगं, मग घराचे पेपर चोरलेस ना? नीट वाचता नाही आले पेपर? हे घर माझ्या आईच्या नावावर आहे. त्यामुळं आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून चालतं व्हायचं. बिन बापाच्या पोरी होतासा तुम्ही. तवा आली मी ह्या. अगं, मग नव्हतं यायचं. माझी आई खंबीर होती, सांभाळलं असतं तिनं आम्हाला. आणि अगं, नसती आलीच ना तर ह्या घराला वाळवी तरी लागायची राहिली असती. हे आमरे, हा बघ, तुला काय करायचं ना ती कर. मी ह्या घरात ना अजिबात जाणार नाही. तू जर स्वतःहून या घरातनं गेली नाहीस ना तर मी स्वतः तुला धक्के मारून हाकलून देईन. दाव दाव, तुझ्यात किती हिंमत आहे का नाही ती बी मी बघती. बघायचंय तुला? चल चल, निघ माझ्या घरातून. चल, करू नको. अगं, सोड. अब काय आमरे, तुला काय करायचंय ना ती कर. पर आज तू माझा जे अपमान केलायस का नाही त्याचा मी असा काट्यानं काटा काढीन का नाही की तू बघच. आणि नाही मी ह्या घरातनं हलणार. आता ह्या घरातनं बाहेर जाईल तर ती फकस्त माझी तिरडी जाईल, पण मी नाही हलायची. हे बलमा, तुला काल सांगितलं होतं ना मी. अरे, आमच्या एरियात पाणी का नाही ते बघ ना. जीव असा, ह्याचे मित्र पण असेच. काल सांगितलं होतं, अजून माहिती नाही काढली. एवढा वेळ लागतो वे? पाणी नाही, लाईट नाही. आता काय बिना आंघोळीची जाऊ? ठेव तू जरा. मी काय म्हणतो, जावा तुम्ही तसंच. जा. तू जा की. मला नाही सवय तू सारखी घाणेरडी. मी म्हणलंय का मी तसंच जाईन? तुम्ही म्हटलंय ना, मग जा जा जा. सत्या,
अहो आज काय ते सोक्ष मोक्ष लावतो वाघमारे. आज आत्ताच काय ड्युटीवर जायचं आवरून बिना आंघोळीची जाऊ आहे. आणि साताऱ्याचं वाघ म्हणा अजून पाणी का आलं ते माहित नाही आणि हो नगरसेवक होणार. ओ वाघमारे उगाच उकसवू नका मला. तुमच्यामुळे माझी बी चिडचिड व्हायला लागल्या. माझी पण चिडचिड होते. काय करू? कर काहीतरी. आणि हे कोण विजवणार? तू विजव. ए आम्या तुला सांगितलं होतं ना काल मी. काय केलंस मग? सावकाश ये सावकाश सावकाश ये तू बसते तिथे. सपने अगं खरंच दार बी उघडलं नाही अजून. म्हणजे ही दोघं बी कामावर गेले नाही वाटतं. आणि जाणार तर कशी पारोशी अंगण कसं बाहेर पडतं. घरात पाणी बी नाही लाईट बी नाही. मम्मी तुमचा बाण एकदम निशाण्यावर लागतोय बघा. आजच घरी येतात सत्यभाऊजी. निस्तारा नाही पाहिजे. येऊन त्यानं माझी माफी मागितली पाहिजे आणि त्याला तसं करावंच लागल. दुसरा इलाजच नाही ना त्याच्याकडं. सातारचा वाघ म्हणा नुसतं चिडायचं कळतंय वाघाला. तुम्हाला बी जमते की चिडचिड करायला. काय हो सकाळ सकाळी काय दुर्गा माता घुसले का अंगात तुमच्या? घुसले दाखवू? केलाय ना फोन मी आता. केलाय ना फोन. तेच तर नुसता फोन करत बस. ह्याला फोन कर त्याला फोन कर. एरवी कसा कार्यक्रम फिक्स करत फिरतोस. आता काय झालं? बरं ते सोडा. तुम्ही बाहेर चला आधी. कशाला? ते पाण्याचं बघूया ना आपण. चला चला. थांब आलेच. कुठं? नळावर जायचं ना. भांडी घेऊन येते. कशाला? असं आणायचंय पाणी. पुरेल एवढं करशील आता आंघोळ? जावा लवकर घेऊन या. या लवकर. चल. चला. नगरसेवक म्हणा बायकोला नळावर पाणी भरायला घेऊन चाललंय. हे काय? अंघोळीला पाणी पाहिजे होतं ना तुम्हाला. पाणी. सत्य टँकर घेऊन आलास? अरे आंघोळीला पाणी पाहिजे होतं. आलं असतं. वाघमारे कधी कधी अशा गोष्टी कराव्या लागतात. होय का नाही? एक मिनिट. सत्या सत्या काय करतोस? अंघोळ करायची होती ना तुम्हाला. करा की मग आता. घ्या. सत्या सत्या बाद सत्या. मम्मी सत्यभाऊजींनी परत एकदा धोबी पछाड दिला बघा तुम्हाला. काही घरी येत नसते आता ते. ये सपने अशी सहजासहजी हार मारत नसते मी. एक काम कर तू वस्तीतल्या बायकांनी सध्याला फोन लाव की ज्या बायकांना सत्या पाणी देणार होता ना त्यासने आपण दाखवून देऊ का त्यांच्या वस्तीत पाणी नाही. आणि तर त्यांचा लाडका नगरसेवक कसा बायकोसाठी पाण्याचा टँकर घेऊन आलाय. ते लाव लाव फोन लाव. लावते. दुसऱ्याला लावते. बया कोणी सुचलत नाही. थांबा जरा मी घेऊन येते त्यांना. जा जा लवकर जा. हे कोण जा. चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी
सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल या 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 तुम्ही या सगळ्या मम्मी बघा आले बघा या या मम्मी साहेब कशाला आम्हाला बोलवलंय? आता तुमच्या भागात पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे का तुम्ही काय सांगितलं का तुमच्या भागात पाणीच येत नाही कधी कधी एक दिवसाआड येतं कधी कधी 4-4 दिवस येत नाही पाण्याचा एक एक थेंब तुम्ही साठवून ठेवता आणि तुमचा लाडका नगरसेवक ते बघा काय करतोय बघा तिकडं बघा आता अशानेच त्या रागाने बघत बसणार आहेत का त्याला जाऊन जा विचारणार आहेत चला हा पुढे तुम्ही मी आहे तुमच्या पाठीशी अहो पण मम्मी साहेब तो तुमचाच लेख आहे हा मग असलं म्हणून काय झालं तो असा बेजबाबदारपणे वागू शकत नाही तुमच्या हक्काचं पाणी तो असा वाया घालू शकत नाही तुम्ही त्याला मत देऊन निवडून दिले आणि तो बघा तुमच्या मताची कशी किंमत करतोय तो आता रागानच बघत बसणार आहेत का जाऊन जा विचारणार आहेत त्याला बरोबर बोलतायत मम्मी साहेब आपण तिथं जाऊन जाब विचारलाच पाहिजे त्याला चला 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 विचारूया जा जा विचारा जा विचारा किती हुशार आहेस रे स्वतःची वेळाला बंद केलं लगेच का परत चालू करू का थांबा परत ए थांब 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 आधीच उशीर झाला आवरून घेऊ चल बास झाला आता पाणी भरूया आधी जावा भांडी घेऊन या तुम्ही आलीच आमच्या हक्काचं पाणी घ्यायलाच पाहिजे आमच्या हक्काचं पाणी घ्यायलाच पाहिजे कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही आमच्या हक्काचं पाणी घ्यायलाच पाहिजे आमच्या हक्काचं पाणी घ्यायलाच पाहिजे एक मिनिट शांत व्हा अहो ताई तुम्ही सगळे इकडे का आलाय काय विचारताय आमच्या घरी तिथं पाणी नाही आणि तुम्ही इथं टँकर आणून मजा करताय होय 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 मम्मी सत्या भाऊजींचा चेहरा बघा की कसलं पडलाय सपने हे तर काहीच नाही पुढं पुढं बघ काय होते ती ये तो टेलर है पिक्चर अभी बाकी है बघा आमच्या घरात बी पाणी नव्हतं म्हणून आम्ही टँकर मागवला होता अरे वा म्हणजे तुझ्या घरात पाणी नाही की लगेच टँकर बोलवला आणि इथं आमच्या घरात पाण्याचा एक थेंब ही नाही तरी कोणी विचारायला बी आलं नाही अरे सत्या तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती तू तर बाकीच्या नेत्यांसारखं स्वार्थी वागलास तर आम्ही कोणाकोणाला अपेक्षा ठेवायची अहो ताई हे बघा खरंच आमच्या घरात बी पाणी नव्हतं म्हणून आम्ही टँकर मागवला होता आणि हो स्वखर्चानं मागवलाय मी नगरपालिकेचा काही संबंध नाही याच्यात आणि तुम्ही तुमच्या पाण्याच्या प्रॉब्लेमचं अजिबात टेन्शन घेऊ नका आणि तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम मी 2 दिवसात सोडवतो तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आणि मी शब्द दिलाय ना तुम्हाला तसा मग विश्वास ठेवा सत्य दिलेला शब्द कधीच मोडत नाही एकच नंबर जाऊ दे वाघमारे तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही भांडी घेऊन या आपण पाणी भरूया आणि उरलेलं पाणी टाकीत सोडू बाकी मी नगरपालिकेत जाऊन बघतोच पाण्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे जावा आले मज्जा झाली मम्मी त्या बायकांना ऐन वेळेला बोलून सत्यभाऊजींची चांगली फिरकी घेतली बघा तुम्ही नाही तर त्या ऍक्सिडेंटल जाऊबाईंना वाटायला लागलो होतं कौतू टँकरला मम्मी मला का नाही तुमचं लई हेवा वाटतं बघा कधी कधी अशी चड्डीशी कार असताना कुठं सुचतात एवढी वाघमारे मी काय म्हणतोय ग्लास चहाचा कप वाट्या ह्या सगळ्यात भरून ठेवायचं की पाणी
सत्या, पाणी नव्हतं तेव्हा काय हाल झाले आठवते ना? हो या, म्हणून तर टाकी बी भरून ठेवल्या. सत्या, त्या बायका का आल्या होत्या रे? कुठल्या वस्तीत ना आल्या होत्या? अहो साठेनगर वस्ती आहे ना, तिथल्या बायका होत्या त्या. तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, पाणीच येत नाही नीट. मम्मी नाही का ऑफिसमध्ये बायका घेऊन आली होती बघा, त्याच बायका होत्या त्या. साठेनगरच्या? इतक्या लांबून इथं का आल्या? मम्मी साहेब याच बायकांना घेऊन आल्या होत्या ना? एवढ्या सकाळी सकाळी कशा आल्या असतील? मला बी तेच कळलं झालं. पण त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम 2 दिवसात सोडवायला पाहिजे. सध्या काहीतरी गडबड वाटते. लाईट आणि पाणी एकाच वेळी जाणं आणि त्याच वेळी या बायकांचं इथे. योगायोग बी असू शकतो वाघमारे. आणि हे बघा, पाण्याचा आणि लाईटचा काय प्रॉब्लेम आहे ना, तो आज मी सोडवतोच. तुम्ही काळजी करू नका. चला आता मी आवरतो, तुम्ही बी आवरून घ्या. काहीतरी गडबड नक्कीच आहे. त्यात मम्मी साहेब याच बायकांना सत्याच्या ऑफिसमध्ये घेऊन आले होते. सत्याला जरी योगायोग वाटत असला तरी नक्कीच गडबड आहे.